मी गेले 15 वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाची खासदार म्हणून कार्यरत आहे आणि दर महिन्याला 2 महिन्याला जर पार्लमेंट असेल तर मग दिल्लीत जास्त दिवस जातात, पण पार्लमेंट नसल्यावर महिन्यातून एकदा तरी प्रत्येक तालुक्यात जाऊन त्या भागाचा विकास, तिथल्या मायबाप जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी गावभेटीच्या निमित्ताने विकास कामाची उद्घाटनं असतील किंवा वेगळे काही प्रश्न असतील ह्या आढावा घेण्यासाठी आम्ही सगळेच महाविकास आघाडीचे सगळेच घटक आम्ही महिन्यातून एकदा भेटतोच। त्यामुळे आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी शिवसेना पक्ष आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे मनपूर्वक आभार मानते की गेले 5 वर्ष महाविकास आघाडी झाल्यापासून आणि आधीच्या 2 टर्म काँग्रेस पक्ष आणि आम्ही अतिशय एकत्रपणे पूर्ण ताकदीने ह्या भागाचा विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करत राहिलेलो आहोत। आज सकाळपासून पुरंदर तालुक्यात आल्यानंतर पहिल्या खानवडीच्या शाळेचा आम्ही सगळ्यांनी मिळून आढावा घेतला, तिथले काही मूलभूत प्रश्न आहेत त्याचा आढावा घेतला। त्यानंतर स्थानिक आमदार आणि मी संपूर्ण तालुक्यामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे, काही ठिकाणी जर दुष्काळासारखी परिस्थिती होणार असेल तर टँकरची काय नियोजन करायचं याचा सगळ्याचा आढावा घेऊन कलेक्टर, पालकमंत्री यांच्याकडे जाऊन तालुक्याचा पाण्याचा किंवा विकासाचे जे काही प्रश्न प्रलंबित आहेत त्या सगळ्याचा आम्ही दोघांनी सगळ्याच सहकाऱ्यांच्याबरोबर त्याचाही एक आढावा घेतला। त्यानंतर आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांचा एक मोठं आंदोलन पुढच्या आठवड्यात 4 तारखेला डिसेंबरच्या सुरू होणारे राज्यव्यापी, त्यांचीही भेट आम्ही दोघांनी आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी तिन्ही पक्षाची घेतली आणि अतिशय संवेदनशीलपणे महाराष्ट्र सरकारने या प्रश्नांकडे बघावं आणि राज्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आहे, दुष्काळ पडलेला आहे, त्या प्रश्नामध्ये आमच्या सगळ्यांची चर्चा होऊन असा एक निर्णय आम्ही प्रस्ताव केला आहे की संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी ही महाविकास आघाडीची मागणी आहे। मग दुष्काळ असू दे किंवा जी काल ओले पडलेत, काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे, त्या सगळ्यांची जसं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, डॉक्टर मनमोहन सिंगजींनी त्यांच्या काळामध्ये सरसकट कर्जमाफी 70,000 कोटी रुपयाची केली होती, तशीच सरसकट कर्जमाफी महाराष्ट्र सरकारने केंद्राची मदत घेऊन तातडीने करा। तुम्हाला काय विचारायचं? तुमचे काही प्रश्न आहेत अजून? या शिवसेनेच्या चिन्हाबाबत आज विधानसभेमध्ये सुनवाई होती, अध्यक्ष विलंब होते असं वाटतंय का? काही दिवसांनी राष्ट्रवादी विलंब तर झालेलाच आहे, हे मी म्हणत नाही। सुप्रीम कोर्टामध्येच जे ताशेरे स्पीकर साहेबांवर ओढले गेले हे मी म्हणत नाही आहे, सुप्रीम कोर्ट म्हणते। त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट सातत्याने या गोष्टीकडे बघतंय आणि ज्या पद्धतीने डिस्क्वालिफिकेशन जे शिवसेनेनेही मूव्ह केलं होतं, त्यानंतर म्हणजे शिवसेना फोडण्याचा जो प्रयत्न केला, त्या शिवसेना फोडल्यानंतर ती जी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्याला खूप वेळ झाला। त्यानंतर त्याबरोबर जो हल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला ते डिस्क्वालिफिकेशन आम्ही मूव्ह केलेलं आहे दिल्लीलाही आणि महाराष्ट्रातही, आणि आमची अपेक्षा आहे की आम्हाला म्हणजे शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मेरिटवर न्याय मिळावा। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असं म्हणतायत की मी ते सहकार सत्तेमध्ये असताना जे सहकाराबाबत निर्णय घेतले त्यामुळे राष्ट्रवादी मध्ये आमचं सरकार पडलं नाही तर आम्ही त्याच वेळेस मराठा आरक्षण दिलं असतं आणि त्याच वेळेस ते टिकवलं असतं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। नाही, ठीक आहे, पृथ्वीराज बाबांना अधिकार आहे बोलायचा, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, पण त्या काळात किती दिवस राहिले होते हेही मला नक्की आठवत नाही। त्याच्यामुळे मी आजचा माझा दौऱ्यावर झाल्यावर जरूर पृथ्वीराज बाबांना फोन करणार आहे आणि त्यांचंही मार्गदर्शन आणि त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत, स्टेटमेंट केलेले आहे ते मीही समजून घेणार आहे, कारण का मी थोडंसंच त्याची बातमी खरं तर कानावर आलेली आहे, ते पूर्ण काय बोलले हे आमच्या कानावर अजून आलेलं नाही, त्याच्यामुळे मी स्वतःच त्यांना फोन करून त्याची माहिती घेणार। आज सुनावणी होती आहे, राष्ट्रवादीची देखील सुनावणी जवळ आली आहे, काय निर्णय होईल असं वाटतंय? कारण ज्या पद्धतीने तुम्ही आता केंद्र सरकारवर हल्ला चढवताय
काय तुम्हाला वाटतंय नेमकं काय? मी केंद्र सरकारवर हल्ला चढवत नाही, मी महाराष्ट्राला न्याय मागते. मी कुणावर उगीच हल्ले चढवत नाही एकतर. पण मला एकच काळजी वाटते की आता माझा इलेक्शन कमिशन आणि सुप्रीम कोर्टावर पूर्ण विश्वास आहे. त्याच्यामुळे ते आम्हाला मेरिटवर न्याय देतीलच ह्याचा माझा विश्वास आहे. कारण काश्मीर टू कन्याकुमारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा, हे बच्चाचे सिनियर सिटीजनपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. तो शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष आहे आणि ही लढाई दोन ज्यांनी स्थापन केले यांच्यात नाही आहे. आणि जेव्हा दुसरा गट गेला कोर्टात तेव्हा वाद पक्षात कुठेच नव्हता. म्हणजे वाद झाला आणि मग पक्षात लढाई झाली म्हणून आम्ही कोर्टात गेलो अशी परिस्थिती नव्हतीच ना. म्हणजे 8 दिवस आधीही त्या पक्षातले सगळे वरिष्ठ नेते अनेक कार्यक्रमात आदरणीय पवारसाहेब आमचे नेते आहेत हे त्यांनीच सांगितलेलं आहे. कोर्टाचं जर तुम्ही सगळं आम्ही जे सत्य आहे जे कोर्टाला सांगितलेलं आहे आणि एक जजमेंट जे आहे की पक्ष मागण्याची परिस्थिती कधी येते जेव्हा पक्षात भांडण असतं. ज्या पक्षात भांडण झालंच नाही त्या पक्षामध्ये विभाजन व्हायचा प्रश्नच येतो कुठे. पण दुर्दैवाने महाराष्ट्राचं कंबरडं मोडण्याचं, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचं एक पाप एक दिल्लीतली एक अदृश्य शक्ती सातत्याने करते. आणि मी आरोप हा फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीपर्यंत सीमित ठेवत नाही आहे. गडकरी साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील यांचंही राजकीय नुकसान कोणी केलं असेल तर या दिल्लीच्या अदृश्य शक्तीमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा गडकरी साहेब आणि देवेंद्रजी यांच्या चौघांमधला कॉमन धागा काय आहे तर ते चौघही मराठी माणसं आहेत. फॉक्सकॉनच्या नोकऱ्या त्या दुसऱ्या राज्यातील. आता जो आदरणीय पवारसाहेबांनी अनेक वर्ष BKC अतिशय उत्तम बिल्डिंग बांधून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर करून हिऱ्याचा जो व्यवसाय महाराष्ट्रात चालला होता तो दुसऱ्या राज्यात गेला. इन्व्हेस्टमेंट्स आपल्या राज्यातल्या दुसऱ्या राज्यात जातात. त्याच्यात भरडला कोण जातो? मराठी माणूस. तर मग मराठी माणसाचं नुकसान कसं होईल आणि त्याचं राजकीय आणि सामाजिक नुकसान भारतामध्ये कसं होईल असं एक मोठं षडयंत्र ही अदृश्य शक्ती महाराष्ट्राच्या विरोधात करते. आणि माझा आरोप आहे भ्रष्ट जुमला पार्टीवर. भ्रष्ट जुमला पार्टी म्हणजे भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष हा एक पक्ष होता जेव्हा अटलजी त्याचे अध्यक्ष होते, जेव्हा अडवाणीजी अध्यक्ष होते, जेव्हा सुषमाजी होत्या, जेव्हा राजनाथ सिंगजी अध्यक्ष होते, गडकरी साहेब अध्यक्ष होते, अरुण जेटली साहेब अध्यक्ष होते. हे सगळे फार मोठे नेते महाराष्ट्र देशात होऊन गेले. ते भारतीय जनता पक्षाचे नीती आणि त्यांच्या शब्दाला पक्के असे होते. त्यांनी कधी ED CBI ज्याला आम्ही आईस म्हणतो इन्कम टॅक्स CBI EDचा गैरवापर करून पक्ष तोडा घर तोडा असले उद्योग कधीही केले नाही. ते शब्दाला पक्के होते. तेव्हा ती भारतीय जनता पार्टी होती. पण आज ती भारतीय जनता पक्ष राहिलेला नाही. तो भ्रष्ट जुमला पार्टी झालेली आहे. हे दुर्दैव आहे पण आता आहे या राज्यात आणि देशात ही परिस्थिती. परवा देवेंद्र फडणवीस जे आहेत ते त्यांनी लोकसभेचा फॉर्म्युला सांगितलेला आहे 26-22-11-11. तसा महाविकास आघाडीचा काही फॉर्म्युला ठरलाय का? आणि तुम्ही तर तुमचं कुठलं चॅनल आहे? आज तक. करेक्ट. तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर मी वेगळ्या मराठी आणि हिंदीमध्ये बातम्या पाहिलेल्या आहेत की आधी एक फॉर्म्युला देवेंद्रजींनी दिला, नंतर तो फॉर्म्युला त्यांनी विड्रॉ केला की असा फॉर्म्युला नाहीच आहे. दृश्य शक्तीने काय बदलला असेल नंबर तर मला माहिती नाही. पण देवेंद्रजी 22-11-11 म्हणले होते हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलं आणि तुमच्याच चॅनलवर नंतर आलं की कुठली तरी अदृश्य शक्ती. आता तुम्ही अदृश्य शक्ती वापरला का दुसरा काही शब्द वापरला मला माहिती नाही पण मला ऐकल्यासारखं वाटतं की एक अदृश्य शक्ती नाना पटोले, आदरणीय पवारसाहेब आणि संजय राऊत हे तिघही वेगवेगळ्या वेळी तुमच्याच चॅनलवर बसलेत. त्याच्यामुळे एकदा काँग्रेस पक्ष या सगळ्या प्रचारातून मोकळा झाला की काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एकत्र मिळून आमचे सगळे वरिष्ठ नेते तुम्हाला ह्याच्यावर मार्गदर्शन करतील. तुम्ही असं म्हणताय की मला दुसऱ्याच्या घरात बघायला वेळ नाहीये पण असं 11-11 जागा देतील असं वाटतंय का तुम्हाला भाजप? आता ह्याचं उत्तर भ्रष्ट जुमला पार्टीला विचारायला लागेल ना. कारण का आजकाल पालकमंत्री पण राज्यात कोण होणार, बदली कोणाची कुठे होणार हे अदृश्य शक्ती ठरवते. आधी एक काळ असा होता की शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीचा प्रत्येक निर्णय हा महाराष्ट्राचा महाराष्ट्रात व्हायचा. आता सगळ्यांना दिल्लीवारी करावी लागते. अशी परिस्थिती दुर्दैवाने झालेली आहे. आम्ही अभिमानाने सांगायचो की जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडली
तेव्हा हा सह्याद्री हिमालयाच्या मदतीसाठी उभा राहिला आहे, ज्याचा सार्थ अभिमान एक मराठी मुलगी म्हणून मला आहे. आणि या देशाच्या सेवेसाठी मराठी माणूस नेहमी उभा राहिला आहे, याचं आम्हाला कौतुक. आणि आम्ही राहिलंच पाहिजे देशाच्या सेवेसाठी. पण आज तशी परिस्थिती नाही हो. त्या हिमालयाला शिंक आली तरी इथे आमच्या इथल्या लोकांना ताप येतो, अशी परिस्थिती झालेली आहे. पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला जायला वेळ आहे, परंतु माझ्या शेतकऱ्यांकडे यायला वेळ नाही, असं उद्धव ठाकरे म्हणतात. खरं आहे, उद्धवजी म्हणतात हे खरं आहे. कारण का उद्धवजी एक अतिशय सुसंस्कृत असे अतिशय संवेदनशील असे नेते आहेत या राज्याचे आणि देशाचे. आणि आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं आव्हान काय तर दुष्काळ आणि अवकाळी पाऊस. आणि तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर तुम्ही सगळं जे कव्हरेज आम्हाला दिलं आहे हे खरंच कुणालाही ज्याच्यात थोडा जरी संवेदनशीलपणा आहे त्याला प्रचंड अस्वस्थ करणार आहे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला की आदरणीय पवारसाहेब जेव्हा केंद्रात मंत्री होते तेव्हा तातडीने केंद्राची टीम महाराष्ट्रात यायची किंवा कुठल्याही राज्यात जिथे अतिवृष्टी झाली असेल किंवा दुष्काळ असेल तिथे जायची आणि तातडीने डॉक्टर मनमोहन सिंगजी न्याय देऊन निधी पाठवून द्यायचे त्या राज्याला. त्याच्यामुळे त्या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंगजी आणि आदरणीय पवारसाहेबांनी जे योगदान शेतकऱ्यांसाठी दिलं हे या भारतातला कुठलाही सुपुत्र किंवा शेतकरी विसरणार नाही. आणि तो त्याचा अधिकार आहे. म्हणजे मनमोहन सिंगजी आणि आदरणीय पवारसाहेबांनी जे एकत्र काम केलं हे त्यांचं कर्तव्यच होतं करायचं. आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न हा सातत्याने 10 वर्ष त्या सरकारमध्ये केला. आज काय परिस्थिती आहे मी वर्तमानपत्रात तुमच्याच वाचलं की काल 2600 कोटी रुपयाची मागणी महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. पण 2600 कोटी रुपयामध्ये आपला प्रश्न सुटणार आहे का तर प्रश्न सुटणार नाही. काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले पंचनामे करा. पंचनामे तर होतीलच ना आणि झालेच पाहिजेत. पण त्याला परत मग इन्शुरन्स कंपनीत गेला मग तो इन्शुरन्स कंपनीवाला इन्शुरन्स देत नाही. तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे. अशा परिस्थितीमध्ये ही ती वेळ नाही. प्रचंड महागाई आहे, प्रचंड बेरोजगारी या राज्यात आहे आणि देशात आहे. आता सरसकट कर्जमाफी ही महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने करावी आणि ती झाली नाही आणि आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर महाविकास आघाडी रस्त्यावर उतरेल. एकीकडे अवकाळी पाऊस आहे, एकीकडे दुष्काळ आहे. ही परिस्थिती असताना एकीकडे पंचनामे रखडलेले आहेत. परंतु आता जर बघितलं तर तुम्ही खानावडीमध्ये पण बघितलं संकल्प रथ, तर असे सोशल मीडियावरती बऱ्याचशा पोस्ट पडतात की या संकल्प रथासाठी तब्बल 4,500 कोटी रुपये खर्च केला जातोय. या बाबतीत काय म्हणू? खरं तर तो संकल्प रथ मी पाहिला पण त्या संकल्प रथावर केंद्र सरकारचं नाव नव्हतं. पैसे केंद्र सरकारचे होते पण त्याच्यात केंद्र सरकारचं नाव नव्हतं. त्याच्यात ना त्यांच्या आघाडीचं नाव आहे. ती आघाडी आहे ना त्या आघाडीमध्ये आघाडीचं नाव नाही आहे. त्याच्यात भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टीचं पण नाव नाही. तिथे ना प्रधानमंत्री रथ पण म्हणलेला नाही. मला अजून आठवतं की प्रधानमंत्री जेव्हा मुख्यमंत्री होते ना तेव्हा नेहमी म्हणायचे नावं कशाला पाहिजे. आणि ते जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी नावं हटवली आणि त्यांचं नाव नको म्हणजे त्यांना त्यांचं नाव नको होतं. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जे काय कराल ते प्रधानमंत्र्याच्या नावाने करा, व्यक्तीच्या नावाने करू नका. त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं. मला नाही वाटत मोदीजींना ते आवडलं असेल. तिथे मोदी रथयात्रा लिहिले ते मोदीजींना विचारून केलंय का नाही माहिती नाही. कोणी केलं देवालाच ठाऊक. पण मोदीजींचे शब्द मी कानाने ऐकलेत. मोदीजी नेहमी म्हणायचे की कुणाच्या नावाने काही करू नका. कोणी हा उपक्रम जो केलाय रथाचा मोदीजींकडून अप्रुव्हल घेतलंय का नाही माहिती नाही बाबा. पण कारण का त्याच्यात सरकारचं नाव नाही आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा दिल्लीला जाईन आणि पार्लमेंटमध्ये आदरणीय मोदीजी असतील तर त्यांच्या मी लक्षात नोंद आणून देणार आहे की बाबा तुम्हीच म्हणता की माझं नाव वापरू नका आणि तुमचे इथलेच लोक 4,500 कोटी रुपये घेऊन तुमचं नाव वापरतायत का त्याचा गैरवापर करतायत. असे शेवटी देशाचे प्रधानमंत्री येतो त्यांचा मान सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे. शेतकऱ्याची वादात झाली तुम्ही तेलंगणाला प्रचारासाठी जाताय असं देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना म्हणाले. तुम्हाला देखील असं वाटतंय का मुख्यमंत्र्यांचं राज्याचं दुर्लक्ष होतं? मला काय आश्चर्य वाटत नाही हो. जेव्हा इथे महाराष्ट्रामध्ये दगडफेक होत होती तेव्हा देवेंद्रजी दुसऱ्या राज्यात प्रचार करत होते. त्याच्यामुळे इलेक्शन लढणे, पक्ष फोडणे, इन्कम टॅक्स, CBI आणि ED हे सोडून त्यांना काही गरज नाही. कॉन्ट्रॅक्ट, पक्ष फोडा, घरं फोडा, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED खलबतं नाही तर कॅबिनेटमध्ये भांडणं. जे संजय राऊतजी जे म्हणतात गँगवॉर चालले आहेत हे काय खोटं नाही. लोकांना आवडलं नाही ते. पण तुमच्याच चॅनलवर मला कसं माहिती असेल मी थोडी त्या कॅबिनेट मीटिंगमध्ये बसते.
तुमच्या सगळ्यांच्या चॅनलमध्ये सांगितलं जातं आम्हाला की अहो तिथे भांडणं झाली, तिथे मारामाऱ्या होत आहेत. ते आम्ही तर म्हणत नाही, तुमच्याच रिपोर्टिंगमधून येत आहे ना. त्याच्यामुळे जर शेतकरी, आरक्षणाचा गंभीर विषय, महिला सुरक्षितता, महागाई, बेरोजगारी ह्याच्यावर चर्चा करायला या ट्रिपल इंजिन खोके सरकारला वेळ नाही, पण आपापसात भांडणं करायला वेळ आहे त्यांना, मारामाऱ्या करायला वेळ आहे. आणि जे कॅबिनेटमध्ये बोलायला पाहिजे ते बाहेर बोलतात, मोठ्या मोठ्या सभा घेऊन बोलतात. मग कॅबिनेटमध्ये होतंय काय? 200 आमदार येतो त्यांचे. 200 आमदार म्हणजे रामराज्य आलं पाहिजे आत्तापर्यंत, पण तसं होत नाही आहे. ह्याच्यात फक्त भरडला जातंय सर्वसामान्य मराठी माणूस, महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस भरडला जातो आणि राज्याचं नुकसान होतंय. हे दुर्दैव आहे आपल्या राज्याचं. अंतरवाली सराटीमध्ये जे दगडफेक झाली त्यामध्ये जे अटक झाली ज्यांना, त्यांचं नाव हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी जोडलं जातं. या बाबतीत काय म्हणणं? शरद पवारांसोबतचा फोटो देखील तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी पाहिलं. जसा आदरणीय पवार साहेबांबरोबर फोटो होता तसा भ्रष्ट जुमला पार्टीच्या नेत्यांबरोबर होता, अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांच्या बरोबर होता, शिंदे गटाबरोबर होता. म्हणजे महाराष्ट्रात जे जे पक्ष आहेत, मनसेचा फक्त मी पाहिला नाही. मनसे पक्ष सोडून सगळ्या नेत्यांच्या बरोबर ते फोटो मी तिथे पाहिले. आणि एक गोष्ट मी अतिशय प्रांजळपणे नमूद करू इच्छिते की आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर फोटो किंवा बातमी लागली तर ती हेडलाईन होणारच. त्याच्यामुळे सिलेक्टिव्ह ॲम्निशिया ज्याला म्हणतात, की सिलेक्टिव्हली लोकांना काही विसर पडतो. फक्त पवार साहेबांचा फोटो, राजेश भैयाचा फोटो सगळ्यांना दिसला, पण भ्रष्ट जुमला पार्टीचे नेते, अजित पवार गटाचे नेते, त्यांच्याबरोबरचे फोटो, तिथे काय झालं ही बातमी लागत नाही ना. कारण का मार्केटमध्ये त्या नाणं एवढं चालत नाही ती बाकीची, त्याच्यामुळे ती हेडलाईन होत नाही. पवार साहेबांची आणि राजेश भाईची हेडलाईन होते. महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय, तसेच ओबीसीच्या देखील सभा होत आहेत. 9 तारखेला आपल्याच मतदारसंघामध्ये सभा आहे ओबीसी एल्गार मेळाव्याची. असं बघता इकडं काय आव्हान करा? ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं भाष्य करायचा आणि सभा घ्यायचा अधिकार आहे. आणि मी लोकशाहीच्या मार्गाने चालणारी मुलगी आहे. त्याच्यामुळे जे संविधान आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्याचा मान सन्मान आपण केलाच पाहिजे. पण दुर्दैव आहे की आम्ही समजा रस्त्यावरून लढलो तर मान्य आम्ही विरोधात आहोत, पण जे सत्तेमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता आहे, 200 आमदार, 300 खासदार, ते म्हणलं ते कुछ भी कर सकते. आणि आरक्षणाचा विषय सत्तेतल्या लोकांनी सभा घेऊन जर सुटणार असेल तर मी त्याचं स्वागतच करते. पण मला जे काय थोडंसं हे पॉलिसी मेकिंगचं काम कळतं त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायला लागेल. कॅबिनेटनी प्रस्ताव केला पाहिजे आणि यातले अनेक लोक कॅबिनेटमध्ये आहेत. तर सभा घेऊन एक आर्थिक गोष्ट आहे की तिथले जे ऑर्गनायझर्स आहेत, आमचा सभा मंडपवाला वगैरे, त्यांना या महागाईच्या काळात 2 पैसे मिळतील, त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. आपले सगळे बसवाले, गाडीवाले, त्यांना सगळ्यांना थोडा महागाईमध्ये थोडासा आधार मिळेल, त्याच्याहून जास्त काय होणार. हे असेंब्ली बोलवा, असेंब्लीमध्ये डिस्कशन करा, इथून प्रस्ताव तयार करा. पार्लमेंट आहे 4 तारखेपासून, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आम्ही करू. पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने आम्ही त्यांच्या सगळ्यांबरोबर आहोत. हे मी अतिशय प्रांजळपणे रोज सांगते. पण महाराष्ट्र सरकारकडून कुठलीही हालचाल होत नाही आहे. आता आमचा खानवडीचाच प्रश्न विचार. आज महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या नावाने महाविकास आघाडीच्या काळामध्ये सगळ्यांनीच, आज इथे उपस्थित सगळ्यांनीच, आमदारांची खूप मेहनत होती, या सगळ्यांनी मिळून आम्ही एक खूप मोठी चांगली शाळा खानवडीला केली. खानवडीच्या शाळेसाठी आम्हाला आता निधी हवा आहे. तर हे ट्रिपल इंजिन खोके सरकार बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांना पैसे आहेत, पण शिक्षणासाठी पैसे नाहीत. आणि खानवडीला आम्हाला एक हॉस्टेल पाहिजे. तिथली स्थानिक मुले खूप सुंदर शाळेत शिकणार आहेत. त्या शाळेचा वास्तू ही ह्या आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंच्या नावाने आहे. त्याला पैसे देत नाही. आणि आजकाल शिक्षणाची परिस्थिती किती गंभीर झाली आहे बघा, की ह्या राज्याचे शिक्षण मंत्री एक महिला शिक्षिकेला अतिशय चुकीच्या पद्धतीने तिच्याशी बोलतात, तिचा अपमान करतात. त्यामुळे भ्रष्ट जुमला पार्टी ही महिला विरोधी आहेच, पण त्यांचे आज मित्रपक्षही महिला विरोधी झालेत आणि शिक्षकांच्या विरोधात आहे.
त्याच्यामुळे माझी नम्र विनंती महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आहे आणि DCM 1 आणि DCM 2 ला आहे की कृपा करा आणि या राज्याच्या महिलांचा आणि शिक्षकांचा मान सन्मान ठेवा आणि तुमच्या मंत्रिमंडळातल्या शिक्षण मंत्र्यांनी त्या महिला शिक्षिकेची माफी मागितली पाहिजे, ही आमची मागणी आहे. ताई, महाराष्ट्र में 2 दिन से बेमौसम बारिश हो रही है. होली भी कहीं मराठीचं झालं का सगळं? सोलापूरकरांकडनं असा आरोप केला जातो की जे बलधान्य प्रकल्प होणार होते ते बारामतीकडे पळवले, बारामतीकरांनी पळवल्याचा आरोप सोलापूरकरांकडून केला. कोणी केलं सोलापूर? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत बाबर यांनी आरोप केला. कुठला काय केले? की ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये भरडधान्य अन्न प्रक्रिया उद्योग येणार आहे. तर परवा दादांनी प्रेस घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हा फोटो सगळे जाते की सोलापूरचा इकडे येणार. तर दादांनी सांगितलं इथला वेगळा इथला वेगळा आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की तो इथलाच तिकडे पडतो. माहिती काढून उत्तर देते मी तुम्हाला. मी संध्याकाळपर्यंत तुम्हाला उत्तर देते दोन्हीची माहिती नक्की सांगेन. मयूर त्यांचा नंबर घेऊन ठेवा. आपण मयूर त्यांचा नंबर घेऊन ठेवा. तो तुमचा आहे, तुमचा सांगा. मी माहिती काढून संध्याकाळी सांगते. हां, झालं मराठी? लोकल घेऊ. लोकल घ्या की स्थानिक विचारा की. इथं संत सोपन काका एक ब्रिज बनवला होता, आपण उद्घाटन केलं होतं पालखीच्या काळात. तो आता गेल्या 2-3 वर्षापासून बंदची अवस्थेत आणि खालच्या वाहतुकीला पूर्ण अडथळा होतो त्या खालच्या पुलावर. कुठल्या निधीची कमतरता? अर्धवट आलेला आहे निधी त्याचा. तो आपल्या हॉटेलचं हे झालं तिथूनच ना. बाहेर समोर हां, निधीची कमतरता आहे. 3 वर्ष पेंडिंग आहे मॅडम. तो 3 वर्ष पूल वापरत नाहीये. पूल वापरत नाही, काम झालेलं आहे पुलाचं. वापरला काय